महादेवीला वनतारामध्ये पाठवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे आणि महादेवी हत्तीणीबाबत मुख्यमंत्र्यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे। खरं तर आपण पाहतोय कोल्हापूरकर मोठ्या प्रमाणात महादेव हत्तीणीला परत आणावं कोल्हापूरमध्ये नांदेणी मठामध्ये यासाठी प्रयत्नशील आहेत। त्यांचा तीव्र विरोध होतोय, तर यासाठी स्वाक्षरी मोहीम सुद्धा घेण्यात आली होती। राष्ट्रपतींना सुद्धा त्या संदर्भात या सह्यांच्या मोहिमेचं पत्र पाठवण्यात येणार आहे। मात्र मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। ही जी काही हत्तीण आहे तिला त्या ठिकाणी कुठल्या तरी सँच्युरीमध्ये ठेवावं आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्यांना वनतारा सँच्युरीत ठेवा, अशा प्रकारे हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे। त्यामुळे या संदर्भात शासनाची थेट कुठलीही भूमिका नाही, पण शेवटी समाजामध्ये त्या संदर्भातला एक रोष आहे। तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया। थेट जाऊया कोल्हापूरमध्ये। आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील आमच्यासोबत आहेत। अमर, आपण पाहिलं तर आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे अंतिम निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा होता आणि त्यामुळे माननीय कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आदर राखायलाच हवा। राज्य शासनाची भूमिका यात नाहीये, हे मुळात त्यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता पुढे काय भूमिका घेणार कोल्हापूरकर? आज सकाळी नान्नीपासून ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय हजारोच्या संख्येनं नान्नी बांधव तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी जैन बांधव असतील किंवा माधुरीवर प्रेम करणारे सगळे नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। बऱ्याच ठिकाणी असे विडंबनात्मक आपल्याबरोबर फलक आणले होते। आपल्या इथं फलक दिसतो जो अंबानींना दाखवण्यासाठी असा फलक होता। त्याचबरोबर या कार्यकर्त्यांनी 45 किलोमीटर चालत या ठिकाणी रस्त्यावर आले। आता रात्रीचे 7 वाजले तरी सकाळी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ते थांबलेले आहेत। कार्यकर्ते आपल्याला बोलतील, काय सांगतील मित्रा, तू सकाळपासून चालत आलास, काय आहे तुझं? आता सकाळी आम्ही 5:30 वाजल्यापासून चालत आले। हे सगळं माधुरीसाठी चालू आहे आणि सरकारला आमची विनंती आहे की आमची माधुरी आम्हाला परत द्यावं। हे बाकीचं सगळं सोडून, राजकारण त्यांनी सगळं सोडून आमची माधुरी आम्हाला परत मिळावं हे आमची अपेक्षा आहे। आणि परत असलं काय कुठल्या दुसऱ्या जनावराबाबतीत होऊ नये हे बी आमची विनंती आहे। स्नेहा, आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी एकच वाक्य होतं सकाळपासून प्रत्येकाच्या तोंडामध्ये की आमची माधुरी आम्हाला परत द्या। परंतु सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, तो रिट पिटिशन कशा प्रकारे करतात किंवा आत्ताच थोड्या वेळापूर्वी राजू शेट्टी बोलताना त्यांना मुख्यमंत्री यांचा निरोप दिला की मंगळवारी संध्याकाळी त्यांना भेटीसाठी बोलवलं, पण राजू शेट्टींनी सांगितलं मला भेटण्याची गरज नाही, कोणत्याही परिस्थितीत मला माझी माधुरी परत मिळाली पाहिजे, बाकीचं माझं काही नाही आहे, मी भेटलो नाही तरी चालेल, परंतु माधुरी कशी परत आणायची हाच प्रयत्न केला पाहिजे। स्नेहल, नक्कीच अमर, खरं तर मठाचे जे प्रशासक आहेत आणि मठातली जी माणसं आहेत त्यांची सुद्धा हीच भूमिका आहे। मात्र त्यांच्याशी काही बोलणं झालं का? आणि आता तुझ्या बरोबर जे कोल्हापूरकर आहेत त्यांच्याशी आपण जरा अधिक संवाद सुद्धा साधूया। सध्या कार्यकर्ते आपल्याला सकाळपासून काय सांगतील की माधुरी किती वर्षापासून तू बघतोस आणि काय त्या माधुरीबद्दल तुला आपुलकी वाटते? आता मी 25 वर्षाचा आहे। मी कमीत कमी आता मला कळतात, आता मला वाटतंय की 20 वर्ष झालं मला महादेवी हत्तीणीबद्दल कळते सगळं। लहानपणापासून आम्ही लहानाचं मोठं त्यांच्यापाशी झाले, एवढं त्याला आम्ही जपतोय। काय खायला काय आपण असेल ते देतोय, काय घरात असेल भाकरी असू दे, केळी असू दे, सफरचंद असू दे, कुठलं बी आलं की आम्ही देतोय प्रेमानं। आम्हाला एक वेळ ठेवून कर त्याला देणं असं विषय आमचा। आणि वनतारा म्हणते की त्याला पाळू शकत नाही, हे काय वक्तव्य आहे काय वनताराचं? काय सांगशील मित्रा, तू किती वर्षापासून माधुरीला पाहत होतास? मी लहान असल्यापासून बघतोय माधुरी आहे, पण मला असं वाटत नाही की पालनपोषण त्याचं व्यवस्थित झालं नाही असं। कारण आम्ही लहानपासून बघतोय की व्यवस्थितच त्याला पडलेत आणि आम्हाला काय वाटलं नाही की असं। मग आता तुला परत आणावी यासाठी तुझा प्रयत्न काय असेल किंवा नवीन काय उपाययोजना तुझ्या डोक्यात काय आहे का? नाही, मला माधुरी फक्त आणून द्यावी एवढीच इच्छा आहे माझी, बाकी काही इच्छा नाही। स्नेहल, हा लढा न्यायालयीन असल्यामुळे बरेच जणांना अजून त्यातलं ज्ञान नाही कशा प्रकारे परत माधुरी येऊ शकते। राजू शेट्टींनी सांगितल्याप्रमाणे मंगळवारच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष असतं। स्नेहल, नक्कीच धन्यवाद अमर या सगळ्या अपडेट्सबद्दल।